हॅलो. हा कार्तिक, कुठे आहेस तू? मी इथेच आहे. कार्तिक, इथे म्हणजे कुठे? इथेच म्हणजे आपल्या एरियात आहे. कोपऱ्यावरती आलो तो प्रिंट आउट काढायला. का रे? काही नाही, सहजच बोलू आपण. ए, डोसा दो ना जल्दी. कितना टाइम लगेगा? 2 मिनट सर. 2 मिनट. तेरा डोसा तू ही खा. अरे सर पैसा. जय श्रीनिवास. चलो. अंकल जरा फास्ट चलाओ. अरे स्पीड बढ़ाओ ना, स्पीड बढ़ाओ ना. अरे यार याच्यात तर गेलो. स्पीड बढ़ाओ, स्पीड बढ़ाओ. आई इकडे ये ना, लवकर ये, लवकर ये. किती जोरात अगं, ओरडतेस? ये ना, लवकर ये. काय झालं? बापरे, किती मस्त झाल्यात. मला दे ना याची रेसिपी. मला माझ्या लाईव्ह सेशन मध्ये टाकायची. हो हो सांगते. म्हणजे खाऊन तर घे. खा. कार्तिक, कार्तिक. काय रे काय झालं? आई, हा कार्तिक कुठे? कार्तिक त्याच्या खोलीत आहे बहुतेक. ये तू अप्पे खायला ये. दादा ये ना, एकदम अमेझिंग झालं. कार्तिक. आई, कार्तिक नक्की त्याच्या रूम मध्ये? हो म्हणजे मगाशी वरच होता. तू बघ हवं तर जाऊन. कार्तिक. मग ते कार्तिक आहे ना त्याच्या रूम मध्ये? हो हा? म्हणजे होता, मला नाही माहित. अंकल जरा फास्ट चलाओ ना. पेशेंट है, इमरजेंसी है. चलो भागो. मम्मा, मी जरा एक यूएसचा कॉल अटेंड करून आलो यार. यांच्याकडे रेंज पण नाहीये. काकू अंथरून टाकून झालंय. काही हवंय आणखी? एक भांडभर पाणी ठेवतेस? हो. काकू इथे ठेवतो. हो 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 हो. काय ग, आज पण तुमची सानिका आली नाही का? नाही, काय पत्ता काय तिचा? काकू आम्हाला माहितीये तिचा पत्ता. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही झोपा आणि काही लागलं तर मला हाक मारा. नाही तुझं लफडं एक दिवस उघडं केलं ना तर नावाची स्नेहलता नाही. मग आता काय झोपणार का? हो, शुभरात्री. तरुण मुलगी इतके दिवस बाहेर असताना झोपा कशा काय लागतात तो तुम्हाला? मला तर बाई काही कळतच नाही. ती तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले. नक्की मैत्रिणीकडेच ना? नाही, हल्लीच्या मुली खोटं सांगून मुलाचा हात धरून पळून जातात म्हणून म्हटलं. अहो, आमच्या खालच्या मजल्यावरच्या मांजरेकरांची नलू अशीच पळाली. तुम्हाला गंमत सांगते, ती ना रोज एक कपडा इस्त्रीला टाकायची. असे 15 दिवस कपडे इस्त्रीला टाकले आणि 15व्या दिवशी आधी टाकलेल्या सगळ्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि गेली ना पळून.
सत्तू हा कार्तिकचा टी शर्ट आहे ना? हो. ह्याचा अर्थ कार्तिक इथेच थांबला होता. दादा तुम्ही इथे वसुलीचे सगळे पैसे पाठवले मी परवा. राजू, मी इथे वसुलीसाठी नाही, तुझ्या कबुलीसाठी आलोय. कबुली? माझा भाऊ कार्तिक इथे मागचे 4-5 दिवस झाले थांबला होता आणि तू मला साधं कळवलं पण नाही. अहो त्यानेच तुमच्या नावाने बुकिंग केलं होतं म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. अहो ते पोलीस पण आले होते चौकशीसाठी. त्यावेळेला त्या पोरीला मी बेसमेंटमध्ये लपवलं होतं. मला माहिती ना तुमचा राग. आता माझा राग कार्तिकला दिसेल. सानिका, तुला मी सरांकडे सोडून देतो. चल सानिका. चालू. लांब राहा, सानिका. लांब राहा. सानिका. हे बघा, तुम्ही जर माझं लग्न नाही ना होऊन दिलं, मी माझी नस कापेन आणि माझ्या मृत्यूचे जबाबदार तुम्ही असाल. अरे कार्तिक. सानू. लांब राहा, पुढे नका येऊ. मागे राहा. कापू. सानिका, तू हे काय करतेस अगं? मी कापेन. मागे राहा. मागे जा. जा मागे. गुरुजी, तुम्ही लग्न लावा. तुम्ही लांब राहा. हे बघ. लांब राहा. कार्तिक. कार्तिक ये समोर. अनुई, काय नाटकं आहेत? कार्तिक हात पकड. काय करायचं काही कळत नाहीये. दीपू तू निघ बघू, तुला उशीर होतोय. बाबा तुम्ही. दीपू अगं मी व्यवस्थित आहे, माझी नको काळजी करू, तू जा जा. बाबा दीपू कर्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ कधीही करू नकोस. या दोन्ही गोष्टींचा जर समतोल राखता आला नाही तो माणूस आयुष्यात यशस्वी होत नाही. जा तू जा. ठीक आहे बाबा, मी लवकर येते. मी ना गोळ्यांसोबत काहीतरी खायला करते. हा 2 दिवस झाले या सगळ्या ताणामुळे तुम्ही नीट काही खाल्लेलंही नाहीये. हा आणते मी.
बाबा काय ठीक आहे. बाबा तुम्ही आमची नका काळजी करू आणि आपली सानू सुद्धा सापडेल. खमकी आहे की नाही आपली सानू. तुम्ही फक्त आता तुमची काळजी घ्या. बाबा गोळी. अरे साळगावकर, अरे ये. सर सर बसून राहा, तुम्ही उठू नका सर. काय झालं सरांना? त्यांचं जरा बीपी वाढलं होतं म्हणून चक्कर आली. पण आता डॉक्टरांनी गोळ्या वाढवून दिल्यात आणि थोडा आराम करा असं सांगितलंय. सर सानिका हरवल्याचं टेन्शन घेतलंय यांनी. साळगावकर, अरे सानिका बद्दल काही कळले का? हो सर, सानिका सापडली. काय? अरे काय सांगतो का? सर 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 तुम्ही बसून राहा. कधी तुम्ही प्लीज आणि कशी आहे? तुम्ही आराम करा. पण साळगावकर, कशी आहे माझी सानिका? कुठे आहे आणि काही झालं नाही ना तिला? हो हो, हे पहा, तुम्ही प्लीज शांत व्हा, काळजी करू नका. सानिका व्यवस्थित आहे. मी स्वतः घेऊन येतो तिला. हा. मी आलोच. साळगावकरचे आभार कसे मानू काही कळतच नाही. तुझ्या घरी सांगितलं की माझ्या घरी जाऊन माझ्या आईच्या पाया पडू. कार्तिक, मला खूप भीती वाटते रे. बाबांना जेव्हा समजेल आपल्या लग्नाबद्दल, ते कसे रिॲक्ट करतील. कार्तिक, सानिका, तुमच्या लग्नाबद्दल सरांना इतक्यात सांगता नाही येणार. का प्रॉब्लेम काय? आम्ही लिगली लग्न केलंय. हो कार्तिक, मान्य आहे. पण सानिका घरी नसण्याचा सरांनी खूप ताण घेतलाय. आता डॉक्टर येऊन गेले म्हणे घरी. सरांचा बीपी हाय होऊन आजारी पडलेत सर, चक्कर आली त्यांना. काय? हे पहा, तुमच्या लग्नाबद्दल सरांना आत्ता सांगून त्यांचा अजून स्ट्रेस आपण वाढवू शकत नाही. म्हणजे त्यांना न सांगताच तुमच्या घरी येऊन राहायचं? नाही, आता मी जे सांगतो ते करायचं. कार्तिक, तू आता घरी निघून जा. आणि सानिका? तिला मी तिच्या घरी सोडणार आहे. म्हणजे देशपांडे सरांना बरं वाटेपर्यंत तुम्ही आपापल्या घरी लग्न न झाल्यासारखं काही दिवस राहायचं. सरांना बरं वाटलं की मी स्वतः सरांना तुमच्या लग्नाबद्दल सांगेन. सानिका, तुला आमच्या घरी घेऊन जाईल. ही काय फालतूगिरी आहे? ती माझी बायको आहे ना, मग तिने माझ्यासोबत माझ्या घरी यायला हवं ना. कार्तिक, अरे प्रश्न सरांच्या तब्येतीचा आहे. त्याच्यासमोर मी कशाचीच पर्वा आत्ता करणार नाही. कार्तिक, सरांना बरं वाटेपर्यंत माझं म्हणणं ऐक. मी सांगतो तेवढं कर. तू घरी ने. सानिकाची वर सगळे वाट बघ. 2 मिनिटं भेटू तर शकतो? सानिका, लवकर ये. मी आहे.
सांग. काहीही झालं, काहीही झालं तरी ना हे गळ्यातलं मंगळसूत्र कधी काढू नको. कार्तिक, हे मंगळसूत्र आपल्या लग्नाची निशाणी आहे. मी कसं काढेन रे? भेटू लवकरच. काळजी घे. तू पण. आली आली. ए दीदी, जा, शिरा केलाय ना, तो घेऊन ये जा. ये ये सळगाव करी. कुठे गेले होतेस का सांगू? कुठे हरवली होतीस बाळा? कुठे गेली होतीस? काय ग, कुठे होतीस? कुठे तू? आई, आई, शिरा. घे. मला सांग सानू, काय झालं होतं? काय झालं होतं? मला खरं खरं सांग. काय ग? बाबा, मी ना हरवले होते. मॅडम, त्या शलाकाजींमुळे तुम्हाला देशपांडे सरांच्या घरात घडणारी प्रत्येक लहान सहान गोष्ट तशीच्या तशी माहित असते. आश्चर्य वाटतंय मला. त्यात काय म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत ना, सो मग आम्ही शेअर करतो एकमेकींशी सगळं. बरं सत्तू सर, तुम्ही म्हणजे काय झालं इंदिराजींना? असा चेहरा का पडलाय सकाळ सकाळ? इतकं छान काम करून आलेत आणि असे काय, मूड ऑफ काय? तसं नाही, मी बघतोच आहे. तुम्ही बघा आणि करा काहीतरी. इंदिराजी, अहो हसा ना थोडं तरी. हे खोटं हसू नकोय मला. इंदिराजींची स्माइल हवी आहे, जी माझी फेवरेट आहे. मॅडम, इंदिराच्या चेहऱ्यावरचं हसू फक्त इंदिराच आणू शकतो. इंदिराजी, असं आहे का? ठीक आहे, मग आज या दीपिका मॅडमना इंदिराजी व्हावं लागेल. आता इंदिराजींचं हसू परत आणण्याची जबाबदारी माझी. बघा, हसलात ना, आता परत हसा ना. इंदिराजी, सत्तू, हा, आय मीन सत्तू सर, ऐका
ऐका ना, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. काय? आपण काय करूया माहितीये? नाही नाही नको मॅडम, प्लीज नको. हे बघा, नको बिको काही नाही हा. मी जे सांगते ते ऐकायचं. चला या. नाही जाणार, जा. पैसे काढ. ए जा, बोल ना, नाही देत, जा. चल पैसे काढ. जा, नाही देत, जा जा. पैसे काढ. चल पैसे काढ. मोजा आणि रिसिप्ट फाडा. कसं आहे ना, जो पैसे खाऊन झोपला त्याला इंद्राने कोल्ला. कळलं काय? चला, एक रिकव्हरी संपली, आता दुसरी. मॅडम, ही इंदिराची बाईक कोणाकडनंही नाही चालू होणार. अशी कशी नाही होणार? बघाच तू. मॅडम, गाडी स्टार्ट नाही होणार. का? अच्छा, नाही म्हणजे इंद्राजीतने जसं ठरवलंय हसायचं नाही, तसंच त्यांच्या बाईकने सुरू व्हायचं नाही असं ठरवलंय का? गाडी साधीच आहे, इंदिरा खतरोड आहे. नाही, त्यामुळे मी काय म्हणतोय, जरा नीट ऐका गाडी काय म्हणते ते. गाडी म्हणते, जोपर्यंत तुम्ही मला चावी लावणार नाही तोपर्यंत मी सुरू होणार नाही. बरोबर आहे. मग सत्तू तूच लाव ना चावी आणि गाडी सुरू कर. ठीक आहे. आता तू रिक्षानी. हा, ताई कुठे आहे? ताई घरी आले म्हटल्यावर कसे पटापट वेळेत घरी आल्या. सांगा ना. याला म्हणतात प्रेम. आतमध्ये. अगं दीपू, तुला माहितीये किती मिस केलं आम्ही तुला. दीपू, मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं ग. इतकं मिस केलं की माहितीये, मी दररोज रडत होते. मला सांग, तू कशी आहेस? अशी का उभी आहेस तू? तुला काही हवंय का? हा का? ते काही नाही, मला एक टॉप पाहिजे होता ना, तो शोधत होते. सापडत नाही का? बघू. अगं दीपू, ते सगळं सोड. तुम्हाला सांग, तू कशी आहेस? चला, चिमण्यांचा चिवचिवाट परत सुरू झाला आमच्या घरात. कसं छान वाटते बघ. आज काही दिवसांपूर्वी हरवलं होतं. क्या
पेपरमिंटच्या गोळ्या. आज तुमच्यासाठी. उघडू. शाबाश. घे. आम्ही पण. साळगावकर हा खऱ्या आयुष्यात देखील हिरोच आहे. ए दीपू, हात पाय धू, फ्रेश होऊन घे. हा दीदी, तू ताटं घे वाढायला. आले. चला मुलींना जेवायला चला. चला या. पटकन फ्रेश होते. दीपू, मी ठेवते ना तुझी पर्स. अगं, आणि तुझं टॉवेल आणि कपडे मी आधीच काढून ठेवलेत. कपडे पण काय? हे बघ. नाही अगं, मी काढून ठेवलंय. हे थँक्यू. कधीच वेळेवर रिक्षा मिळत नाही. किती हात दाखवलं तरी थांबत नाही. पण इंद्राजींची एक शिट्टी वाजून असतील तिथून धावून येतात. त्यांनाच करू का फोन? बोला मॅडम. इंद्राजी, मला रिक्षाच मिळत नाहीये. मला तुमची ती शिट्टी शिकवा ना, शिट्टी ऍपची. मॅडम, सोपं आहे टेक्निक. एक काम करा, तुमचं बोट जिभेखाली ठेवा आणि जीभ फोल्ड करा आणि आता अलगद शिट्टी मारा. चला वाजवा. ठीक आहे, मी ट्राय करते. नाही जमत आहे मला. मॅडम, प्रयत्न आणि टेक्निक दोन्ही कमी पडत असतात. एक काम करा, मी तुम्हाला शिकवतो. तुमचे डोळे बंद करा. ओके. आता समोर माझा चेहरा आठवा. तो तर सतत असतो. आता जीभ फोल्ड करा. जिभेखाली तुमचं बोट ठेवा आणि अलगद शिट्टी वाजवा. नाही जमत आहे मला. एक काम करा, तुमचा मोबाईल स्पीकरवर टाका. हो, मी रस्त्यात आहे. स्पीकरवर काय? अहो मॅडम, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हो. मग टाका फोन स्पीकरवर. बर, स्पीकरवर आहे फोन. इंद्राजी, खरंच खूप कमाल आयडिया होती. एक नाही, अनेक रिक्षा आल्यात. पण मला पण यायला हवी ना शिट्टी. शिकवतो मॅडम, तुम्ही आधी बँकेत तर या. ठीक आहे, आलेच. बाय बाय. म्हणजे तुम्ही सानिकाला सोडवलं ना, त्याबद्दल बोलतेय. अच्छा, ते होय. ते तर कर्तव्यच होतं ना माझं मॅडम. पण इंद्राजी, मला सांगा ना की एक्झॅक्टली काय झालं, आणि मला पूर्ण स्टोरी ऐकायची आहे. सांगा ना, तुम्ही कसं सोडवलं सानिकाला? त्याचं काय झालं ना की सानिकाला त्या गुंडांनी हैदराबादला गोडाऊन मध्ये कोंडून ठेवलं होतं. आमचा ट्रक तिथे गेला होता ट्रान्सपोर्टचा, जो सानिकाने ओळखला आणि मला कॉन्टॅक्ट केला. मग काय, तिथे जाऊन मी सानिकाला सोडवलं. बस. हैदराबादला? अरे काय तुम्ही दोघं मला एकट्याला सोडून जाता? ते बरोबर नाही यार. मी तुमच्या दोघांमधला दुवा आहे. सत्तू सर, मी जस्ट विचारत होते की सानिकाला कसं सोडवलं. आपण बोलत काय उभे आहोत? आपल्याला रिकव्हरीला जायचं नाही का? नाही, निघूया ना, चला. हो, चल सत्तू. अहो, रिक्षा मग कशी? ती आता तुमची तुम्ही बोलवा. शिकवायचं काम केलं ना.
बोलवा. आई हो मी कणिक मळून ठेवते हं. काय दीदी लक्ष कुठे तुझं? अगं काय सांगू, एक तर आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फुगा फोडलास आणि मलाच ओरडतेस. चल दीपू, झाली का माझी भाजी निवडून? आई सानू बघ ना गं, मदत तर काही करत नाहीये, मलाही करू देत नाही तयारी. अगो पण तुमचं काय चाललंय सकाळी सकाळी? तुम्हाला माहितीये ना, लग्नाच्या वाढदिवसाचा एवढा उत्सव वगैरे नाहीये करायचा आपल्याला. हातात आमचे गोळे का ग? असू दे. नको ग दीदी हे मी सगळं आवरते आणि मग येते तुझ्या मदतीत, ठीक आहे? घे दीदी, आली तुझी कैवारी. हे दीदी, अगं फुगे फुगे काय नको. हा तेच तर मी सांगतेय दीदीला, कशाला फुगे वगैरे, तिला समजतच नाही. आई पुन्हा एकदा हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं हो रे माझ्या बाळा. वा दीपू, आईला सर्वात आधी विश करून तुला काय दाखवायचंय? की तू खूप जबाबदार, तुझ्या सगळं लक्षात असतं आणि आम्ही काय थिल्लर, हेच ना? देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? अगं मी बाबा आले वाटतं. आणलं सामान सगळं? हो. हा, या. मालती, आज आपल्या सहजीवनाला 30 वर्ष पूर्ण झाली. हॅलो. हा, अरे साळगावकर मी बोलतोय. हा नमस्कार सर. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, खूप खूप धन्यवाद. अरे साळगावकर, एक काम आहे तुझ्याकडे, म्हणजे मला तुझी परत मदत हवी आहे. काय झालं बोला ना सर. अरे काय आलं की आपल्या शाळेमध्ये काही गुंड शिरले आणि त्यांनी त्या हिशोबाच्या सगळ्या वह्या फाडून टाकल्या रे. गेल्या 6 महिन्यातील हिशोब होता तो. सर तुम्ही ठीक आहात ना? हा नाही नाही, मी बरा आहे, मी बरा आहे. हा कसं आहे यार, ते सगळे हिशोब मला परत करावे लागतील आणि वेळ फार कमी आहे. मला एका हुशार व्यक्तीची गरज आहे त्यासाठी, आणि मला त्या ठिकाणी तूच योग्य वाटलास म्हणून फोन केला. सर हे काय विचारणं झालं का? तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येईन. आपण पै न पैचा हिशोब करू. बर बर बर. साळगावकर, अरे मला किती मदत करतोस रे तू. सर भेटूया सर. आणि तुम्हाला परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो 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 हो. ओके सर. सॉरी, ते देशपांडे सरांचा फोन होता. तुम्ही काय म्हणत होता? आज नको. बाय. बाय.